महाराष्ट्राच्या राजकारणात अचानकपणे हे वादळ उठलेलं आहे। आता हे वादळ किती भयावह स्वरूप धारण करतंय आणि महाविकास आघाडीवर कसा परिणाम करतं हेच पाहावं लागणार आहे। मित्रहो नमस्कार। महायुतीतल्या सुंदोपसुंदीच्या बातम्या रोजच बाहेर येत आहेत, पण आता पहिल्यांदाच महाविकास आघाडीत मोठा भडका उडाल्याचं समोर आलं आहे। काय झालं, काल शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला। एकनाथ शिंदे यांना पुरस्कार पण तो शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला। बघा, या समारंभामध्ये एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचं गुणगान गायलं आणि शरद पवार यांनीही शिंदे यांचं भरभरून कौतुक केलं। आता याची मोठी चर्चा होत असतानाच उद्धव ठाकरे यांची शिवसेना खवळली। शरद पवार यांची राष्ट्रवादीही त्यावर शांत बसली नाही, त्यामुळे ठिणग्या ठिकऱ्या उडू लागलेल्या आहेत। खरं तर महाविकास आघाडीत हा मिठाचा खडा पडलेला आहे आणि पहिल्यांदाच एवढं परस्परांची मनं दुखावलेली आहेत। उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे। शरद पवारांनी शिंदेचा नाही तर अमित शहा यांचा सत्कार केलेला आहे। आम्हाला दिल्लीतलं राजकारण माहिती नाही, पण आम्हालाही राजकारण कळतं पवार साहेब, अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, आपला संताप व्यक्त केला। शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा नव्हे तर अमित शहा यांचा सत्कार केलेला आहे। अमित शहांच्या सहकार्यानं त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे तुकडे केले। एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहा यांचाच पक्ष आहे। काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, उद्योग पळवून नेणाऱ्या अमित शहांचा सत्कार आहे हा। शिंदे हे अमित शहांचे प्रतीक आहेत। महाराष्ट्र कमजोर केला, त्यांना सन्मानित का करता, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला। शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानं आम्हाला वेदना झाल्या, असं म्हणत संजय राऊत यांनी आपली नाराजी अगदी स्पष्टपणे आणि रोखठोकपणे आणि खास त्यांच्या शैलीमध्ये केली। विशेष म्हणजे बघा, ठाण्याच्या विकासाबद्दल देखील शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुती सुमनं उधळली। साहजिकच हे सगळं शिवसेनेला पचणारं नव्हतं आणि नाहीही। ज्या एकनाथ शिंदे यांनी राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, त्यांचे गुणगान शरद पवारांनी करावं हे तसं आश्चर्यकारकच आहे। बघा, त्यावरही राऊत म्हणाले, पवार साहेबांच्याकडं जी माहिती आहे ती चुकीची माहिती आहे। ठाण्यात मैदानं, नाट्यगृह आहेत, या सगळ्या बाळासाहेबांच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पना होत्या। पवार साहेबांना माहिती हवी असेल तर राजन विचारे देतील, आम्ही त्यांना सगळी माहिती घेऊन राजन विचारे यांना शरद पवारांकडे पाठवू। एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योग्य दिशा देण्याचं काम केलं, अशा शब्दात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं। आता एवढं बोलल्यावर शिवसेनेचं पित्त खवळलं नसतं तरच नवल नाही का हो। संजय राऊत बोलले, सुषमा अंधारेही बोलल्या, अजून काही नेते बोलत आहेत, बोलत राहतीलही। राऊत यांचा संताप व्यक्त होताच तिकडे शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही आपला भात्यातून बाहेर काढला। अमोल कोल्हे म्हणाले, हे उगाच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखं आहे। पवार साहेबांच्या राजकारणाविषयी बोलण्याची फार कमी जणांची उंची आहे। शरद पवारांना किती राजकारण कळतं हे कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। खरं तर त्यांनी पुन्हा संजय राऊत यांना डिवचलंच। म्हणजे अशा ठिणग्या उडायला लागल्या, ठिकऱ्या उडायला लागल्या आणि भडकाही उडालेला आहे। अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया आता येऊ लागलेल्या आहेत याच विषयावर। एकनाथ शिंदे गटाचे नेते देखील आता बोलू लागले आहेत यावर। महाराष्ट्राच्या राजकारणात अचानकपणे हे वादळ उठलेलं आहे। आता हे वादळ किती भयावह स्वरूप धारण करतंय आणि महाविकास आघाडीवर कसा परिणाम करतं हेच पाहावं लागणार आहे। पाहूया। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।